पुण्यामधलं रेव पार्टीचं प्रकरण सध्या राज्यात बरंच गाजतंय। याच रेव पार्टी प्रकरणावरनं राजकारण सुद्धा तापलंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय चाचणी पार पडली। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचं अहवालातनं निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अंमली पदार्थांबाबतचा अहवाल 7 दिवसांनी येणार आहे आणि हा अहवाल आल्यावरती आरोपींनी अंमली पदार्थांचंही सेवन केलं होतं की नाही याचा उलगडा होईल। रेव पार्टी प्रकरणी राजकारण जोरात, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात। माहित असेल जावई काय करतात काय निवडून मी काय बोलतो बाबतीत जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू। पुण्यातल्या खराडी परिसरात सुरू असलेल्या एका हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 जणांना अटक करण्यात आली आहे। यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। सध्या हे 7ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। दरम्यान अटकेनंतर पार्टीतील सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यात प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचं ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून समोर आल्याची चर्चा आहे। आता या घटनेवर रोहिणी खडसेंनी पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असं त्या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलंय। तसंच त्यांनी प्रांजल खेवलकरांच्या वैद्यकीय अहवालावर प्रतिक्रिया देताना कुटुंब म्हणून आम्हाला तो अहवाल अजून प्राप्त झाला नाही असं सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलंय। पण खेवलकरांच्या अटकेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण त्या करतात। खरं तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात। कधीही इतरांच्या घटनेबाबत, इतरांच्या केसेसबाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणातली पोळी बाजून घेतलेले आहे। आणि आज स्वतःवर वेळ आल्यानंतर वेळेचं बघू, कायद्याचं बघू। मला आवर्जून सांगायचं आहे, नक्कीच आमचा तर संविधान, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासन या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहेच। तो त्यांनी देखील आत्तापर्यंत जर ठेवला असता तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त त्यांनी केले, ते झाले नसते। या रेव पार्टीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यांना अंदाज होता घडणार आहे तर मग काय त्यांना माहित असेल जावई काय करतात काय निवडून मी काय बोलतो बाबतीत यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू। पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे। जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपणे चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई काय व्हायची ते होईल। पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर ते फक्त नाचायचेच बाकी होते। त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला। बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही। दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले। रोहिणीताई खडसे हा मुद्दा मांडत आहेत, खडसे साहेब स्वतः मांडत आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून आम्ही सुद्धा तिथे आहोत। जे खरं ते पुढे आलं पाहिजे, चूक असेल तर त्याला चूकच म्हणलं पाहिजे। पण अशा पद्धतीने हे चूक नसेल आणि याच्या मागे जर काही षडयंत्र असेल आणि ते राजकीय षडयंत्र असेल तर हे चुकीचं आहे। राजकारणाला जर तुम्ही घरापर्यंत आणत असाल तर हे योग्य नाही। ह्याला राजकारणाची पातळी फार खालच्या लेवलला आणि चिखलात गेली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल, जर याच्या मागे कुठं राजकारण असेल तर। ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कायद्यावर बोट ठेवलंय। मला असं वाटतं की याच्यावर मी फार काही बोलणार नाही। असं आहे, पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत। सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे। कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे।
वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही. माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत. एक गुन्हा घडलाय, त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूणच पुण्यातल्या या रेव्ह पार्टीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुढचे काही दिवस यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगणार इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.